मला इथं 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्यावेळेला आभार. 2 शब्द बोललो. चिरले चॅलेंजर्स टीम कडे अशी देखील पात्र आहेत. वेगवेगळे नमुने आहेत. त्याला फक्त माली साहेबांनी सांगितलं थँक्यू बोल. त्यांनी सांगितलं 2 शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्नूची मुलाखत उद्या. उद्या धन्नूकडे जाऊ आपण. आजचा दिवस आता शेवटची मॅच आहे. उद्या धन्नूकडे आपण जाऊ. चला ही मजा मस्ती नेहमी याच टीम कडून होत राहते. 53चं आव्हान. 3 ओव्हरची मॅच. ऐश्वर्याचा पहिला बॉल डेड बॉल. 18 बॉल 53चं आव्हान. पहिला बॉल रिलीज करत असताना ऐश्वर्या सुर्वे चांगली गोलंदाजी डॉट बॉलने केली सुरुवात. रन्स फार मोठ्या खर्च झाल्या पहिल्या सत्रामध्ये. कमीत कमी 40-42 एक्स्ट्रा आपण म्हणूया 10-12 धावा एक्स्ट्रा आहेत. तरी देखील पावसाळी रब्बर बॉल मध्ये 3 ओव्हर मध्ये 70. नक्कीच मजा मस्ती तर व्हायला हवी आयुष्यामध्ये. कारण सिरियस लोक हॉस्पिटलमध्ये देखील असतात. एन्जॉय हा व्हायला हवा. आणि नेहमी समाधान माली साहेब असतील त्यांचा संपूर्ण टीम नेहमी एन्जॉय करत असते. वेगवेगळ्या ठिकाणी ते देखील सांगतात की ही मुलं सोबत आहेत म्हणून माझं आयुष्य आणखीन वाढत चाललंय. कारण त्यांनी दिलेला सहवास, त्यांनी घालवलेला वेळ, ती मजा मस्ती या गोष्टी आयुष्यभर आठवत राहतील. चला यावेळी एक्स्ट्रा कव्हरच्या वरून हा फटका सीमा पार षटकार. चांगला फटका एक्झिक्यूट केला षटकार. पुढचा बॉल हा देखील फुलटॉस. व्ही शेप मध्ये स्टेट ड्राईव्हचा दणका दिला. ऐश्वर्या सुबे वरती प्रार षटकार. चार बॉलचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा लागल्यात 12. प्रति ओव्हर 17 ते 18 धावेचं आव्हान. त्यामुळे प्रत्येक ओव्हर मध्ये 2 ते 3 षटकार सिंगल डबल आल्या तर मॅच बनू शकते. आणि ती ताकद प्रथमेश म्हात्रेकडे. फुंडे टेनिस क्रिकेट मधील एक दिग्गज खेळाडू स्ट्राईक वरती पाहताय तुम्ही. ओ तगडा बाउन्सर. या बॉल न सांगितलं ऐश्वर्या सुर्येनं प्रथमेश म्हात्रेला बचके रहना रे बाबा बचके रहना. वेग प्रचंड तगडा बॉल. प्रचंड वेगाने चेंडू रिलीज केला. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. चला पाण्याच्या सरी देखील आल्यात. 3 बॉल डॉट आले. 2 षटकार म्हणजे 5 बॉल मध्ये ऐश्वर्यानं 12 धावा खर्च केल्यात. शेवटचा बॉल. प्रति ओव्हर 18 हे आव्हान घेऊन तुम्हाला पुढे जावं लागेल. आणखीन एक वेगवान बॉल. लाईन पाहत असताना अंपायर डिसिजन इट्स अ वाईड बॉल. पुन्हा एकदा निराश चेहरा विकेटच्या मागे. आकाश जहांगीर तदनंतर ऐश्वर्या सुर्वे. तू पंचांनी दिलेल्या निर्णयाचा सन्मान हा क्रिकेटमध्ये व्हायला हवा. योग्य तो निर्णय पंच आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. क्रिकेटमध्ये महत्वाची भूमिका पंचांची लाभते आणि योग्य निर्णय आज दोन्ही पंचांकडून पाहायला मिळाले. त्यामुळे जरी खेळाडू नाखुश असले तरी दिलेल्या निर्णयाचा सन्मान
हे करणं तेवढंच गरजेचं आहे. 13 धावा धाव फलकावरती. मोठा बाउन्सर पंचांनी इशारा दिला. इट्स अ वाईट बॉल, एक्स्ट्रा रन. शेवटचा बॉल फेकण्यासाठी थोडासा संघर्ष करावा लागेल. 14 धावा धाव फलकावरती. चला उद्या देखील प्रेक्षकांनो तुम्ही यायला विसरू नका. उद्या देखील 10 टीम्स खेळतात. त्यामध्ये मुंबई, गोरसई, चेंबूर, पनवेल, नवी मुंबई, उरण, पेण असे बरेचसे वेगवेगळ्या ठिकाणावरून आयकॉन खेळाडू येतील. त्यामुळे उद्या देखील तुम्ही या स्पर्धेमध्ये जॉईंट व्हा. ही शेवटची मॅच सेमीफायनल. बॅटचे लागले एज, मागच्या दिशेनं बॉल चाललाय तिथे लॉंग स्टॉपला चांगली फिल्डिंग. रन्स मिळते फक्त 1 आणि अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ झालाय पूर्ण. पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना टीम बीसीसी बेंडकल टीमची धावसंख्या बिनबाद 15 धावा. शेवटची मॅच टीम मीटिंग अलाउड नाहीये. चला मोठी जी टीम लक्ष असू द्या. 12 बॉल शिल्लक राहिलेत आणि 12 बॉल मध्ये 38 धावेची आवश्यकता. षटक क्रमांक 2 गोलंदाजी करण्यासाठी दीप पाटील हा गोलंदाज. दुसऱ्या षटकामध्ये इंटर झालाय. 12 चेंडू 38 धावा. आता रिक्वायर्ड रन रेट 19.00. 38 धावेची आवश्यकता. पहिला बॉल, वेगवान बॉल. दीप पाटील मागे स्टंपच्या आकाशचं सेलिब्रेशन. फलंदाज बाद, मोठी विकेट. प्रथमेश बॅक टू द आउट. अकरा चेंडू आणि 38 धावा. नवीन खेळाडू अक्षय मुन्ना. अक्षय मोन्या मैदानाच्या आतमध्ये. 11 बॉल 38. राऊंड द विकेट्स ना दीप पाटील. ओ अक्षयनं आल्या आल्या प्रहार केलाय. बॉल सीमारेषा पलीकडे. षटकार. समीकरण येणारे 10 चेंडू मॅच जिंकण्यासाठी 32 धावा. टीमची टोटल झाले 21 धावा. मॅच जिंकण्यासाठी 32 धावेची आवश्यकता. येणाऱ्या 10 बॉल मध्ये 10 चेंडू 32 धावा. फिल्डिंग मध्ये बदल. जिथे लॉंगॉनला मगाशी आपण ऐश्वर्या सुर्वेला पाहिलं, तो आता सर्कल मध्ये. लॉंगॉन मध्ये अंकिश कामोटकर. 10 चेंडू 32 ची आवश्यकता राहिले. मॅच इथून देखील बनू शकते. बीसीसी बेंडकल 1 ते 2 मोठे फटके या ओव्हर मध्ये आले. लॉफ करण्याचा प्रयत्न मिड विकेट मध्ये खेळायचा होता. कुठल्याही प्रकारची रिएक्शन नाहीये पंचांची. त्यामुळे हा बॉल आलाय डॉट. आता समीकरण 9 बॉल 32 धावा. 9 चेंडू 32. एक चांगला गोलंदाज गोलंदाजापर्यंत पोहोचतो तेव्हा त्याला मार्गदर्शन करत असताना तो दबाव दूर करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. ऐश्वर्याकडे अनुभव प्रचंड आहे. त्यामुळे तो अगदी आता पॉवर प्ले मध्ये यासाठीच गेला कारण षटकार आल्यानंतर गोलंदाजाला थोडासा आत्मविश्वासाची गरज आहे आणि तिथून कानमंत्र देत असताना चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. विकेट संपादित. अक्षय मोन्या देखील परतेल.
मैदानातून बाहेर. आठ चेंडू सामना जिंकण्यासाठी 32 धावा. 8 चेंडू आणि 32 आवश्यकता. नवीन खेळाडू हितेन आणि त्याच्या सोबतीला धीरज, दोन्ही आयकॉन खेळाडू आता बाद झाले, त्यामुळे 8 चेंडू मध्ये 32 धावा. आठ चेंडू 32. राऊंड द विकेट्स दीप आलेत. गोलंदाजी करत असताना हितेनच्या बॅट मधून मॅच संपली नाही. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. षटकार. सात बॉल मॅच जिंकण्यासाठी 26 धावा. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकामधील, ज्यामध्ये अद्याप 26 बनवायचे येणाऱ्या 7 बॉल मध्ये. चला, या बॉल वरती षटकार येणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. बीसीसी बेंडकल टीम जर षटकार आला तर 20 राहतील. थोडीशी घाई करा. लास्ट मॅच त्यामध्ये बराचसा वेळ देखील खर्च झाला. ही स्पर्धा अनेक सारे प्रेक्षक आज घर बसल्या देखील पाहत होते. त्या प्रेक्षकांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. 24 लाईव्ह इव्हेंट्स या चॅनल वरती ही स्पर्धा तुम्हाला लाईव्ह पाहायला मिळेल युट्यूब वाहिनीवरती. तो आपल्या आवडीचे खेळाडू आल्यानंतर प्रेक्षकांचा मोह आवरत नाही. ते क्रीडांगणामध्ये येतात, त्यांना जवळून खेळाडूंचा खेळ पाहायचा असतो. आणि आज बरेचसे प्रेक्षक देखील क्रीडांगणामध्ये उपस्थित होते, त्यांचं देखील मनापासून आभार. व्हाईट बॉल. 7 बॉल 25 धावा. 7 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 25 धावा. हितेन आल्याला एक षटकार ठोकलाय, त्यामुळे विजयाच्या आशा अद्याप आहेत बीसीसी बेंडकल टीमला. सामन्याचा रिझल्ट कुठूनही लागू शकतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉफ केलाय. एक झाले पूर्ण. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पडले. रन्स मिळतील 2. आणि अशा रीतीने 2 षटकांचा खेळ झालाय पूर्ण. शेवटचं षटक 6 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 23 धावेची आवश्यकता. सहा चेंडू 23 आवश्यकता. अंकिश कामोटकर शेवटच्या षटकामध्ये, समोर धीरज. पहिला बॉल इथून पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. 6 मध्ये 23 आवश्यकता आणि इथून टाकलाय व्हाईट बॉल, त्यामुळे आता समीकरण 6 चेंडू 22 धावा. 6 चेंडू आणि 22 धावेची आवश्यकता. थोडीशी घाई करत या मॅच मध्ये दोन्ही टीम्सला विनंती. शेवटचं षटक राहिलं. प्रेशर जरूर आहे, परंतु वेळेवरती स्पर्धा कव्हर व्हायला हवी. उद्या देखील स्पर्धा लवकरात लवकर सुरू केली जाणार आहे, त्यामुळे जे पहिली मॅच खेळणार आहेत गावदेवी गावठाण, मयूर स्मृती टाकीगाव, दोन्ही टीम्स आपण जर लाईव्हच्या माध्यमातून ऐकत असाल तर वेळेवरती क्रीडांगणामध्ये या. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. तिथे पाणी फार मोठ्या प्रमाणात साचलंय, त्यामुळे बाउंड्रीच्या पलीकडे बॉल गेला नाहीये. रन्स मिळतात 3. चला, पावसाच्या पुन्हा एकदा सरी जशा कोसलू लागल्यात, त्यामुळे आता मॅचचा रिझल्ट
कशा पद्धतीचा राहील. या मुसळधार पावसामध्ये क्रिकेट खेळाडूने देखील आज आनंद लुटलाय. 5 चेंडू 19 धावा. 5 बॉल मध्ये 3 षटकार आणि 1 सिंगल. कुठला संघ मेगा फायनल मध्ये जाईल आणि कुठला खेळाडू इथून मॅचला जिंकून देईल ही चर्चा आपण ऐकताय मागे देखील. निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल. 4 चेंडू 19 धावा. 4 चेंडू 19 धाव संख्येचं समीकरण शेवटच्या ओव्हर मध्ये. बॅटचे लागले एज. मागच्या दिशेने बॉल निघून जाईल. रन्स मिळेल फक्त 1. सामन्यामध्ये वर्चस्व स्थापित करत असताना 3 चेंडू अद्याप 18 धावा. 3 बॉल 3 षटकार. मेगा सेमी फायनल मॅच तुम्ही एन्जॉय करता. ही ब्ल्यू अँड गोल्ड कलरची चमचमणारी ट्रॉफी, त्याच्या बरोबर रोख पारितोषिक, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बॉलर, फिल्डर, बरीचशी पारितोषिकं आज आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहत आहे. त्यामुळे ही मॅच महत्वाची होती. 3 बॉल मध्ये 18ची आवश्यकता. अंकेश कामुटकर आज संपूर्ण दिवसामध्ये त्याचा दमदार परफॉर्मन्स राहिला. त्यामुळे विजयामध्ये महत्वाची भूमिका राहिली अंकेशची. मागच्या दिशेनं बॉल निघून जाईल. रन्स इथून मिळेल फक्त 1 धाव. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडं. रन्स मिळतील 4. शेवटचे 2 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 14 धावा. दोन चेंडू 14 धावा. मिस टायमिंग स्ट्रोक. फटका हवेमध्ये. झेल खाली आकाश. टिपलाय झेल. फलंदाज बाद. चला शेवटचा बॉल. चला शेवटचा बॉल. चला शेवटचा बॉल राहिला टाका. ओ हेलिकॉप्टर लुक. फटका चांगला, परंतु मॅच जिंकत फायनल मध्ये प्रवेश केलाय भोलानाथ. मोठी जुई. कॉंग्रॅच्युलेशन. मॅन ऑफ द मॅच अंकेश कामोटकर ठरला. 10 चेंडू 27 धावा. या अंकेश मंचावरती मॅन ऑफ द पाठोपाठ मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय. भोलानाथ मोठी जुई टीमनं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आपण मॅन ऑफ द मॅच देऊ. आणि पहा ठीक उद्या 4 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करावी लागेल भोलानाथ मोठी जुई टीम, कारण उद्या स्पर्धा लवकरात लवकर सुरू केली जाईल. पहिली